मुंबईमध्ये महापौर पदाची चुरस ही दिवसागणिक रंगतदार होत चालली आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे। विशेष म्हणजे भाजपला मनसे आणि एमआयएमचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपने आतापर्यंत 84 नगरसेवकांची गटनोंदणी केलेली आहे। संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। आज मुंबईमध्ये महापौर पदासाठी अर्ज भरले जाणार आहेत, तसंच महापौर पदासाठी भाजप मराठी चेहरा देणार असल्याचंही कळतंय। काल रात्री झालेल्या कोर कमिटीमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचं समजतंय। दरम्यान मुंबईमध्ये महापौर पदासाठी संभाव्य चित्र नेमकं काय असू शकतं, आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावरती एक नजर टाकूया। शिवसेनेकडे 84 आहेत, 4 अपक्ष असे मिळून एकूण 88 जणांचा गट त्यांनी नोंदणी केलेली आहे। त्याचबरोबर भाजप सुद्धा आक्रमक झाली आहे। भाजपकडे 84 जणांचा गट आहे, मनसेकडचे 7 आणि एमआयएमचा 2 असे त्यांना पाठिंबा मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकूण संख्याबळ त्यांचं 93 होत आहे। जर मनसेने शिवसेनेच्या गटाला पाठिंबा दिला तर शिवसेना 84, अपक्ष 4, मनसे 7 असा एकूण 93चं संख्याबळ होईल। त्यामुळे या सगळ्यात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यावरतीच महापौर कोणाचा बसतो हे ठरेल।